2 वर्ष मी आणि माझ्या परिवाराने काय सहन केलं ते मला माहिती आहे। मी काय असल्या गोष्टीला काही घाबरत नाही। माझी लढाई चालू आहे आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे मला न्याय मिळेल। आणि मी त्यावेळेला म्हटलं की हा जो माणूस आहे हा संजय राठोड आहे। आणि त्यानंतर या वादाला सुरुवात झाली, या लढाईला सुरुवात झाली। मी माझी लढाई लढतच होते, मी आजही माझी लढाई लढतीये। आता त्याला असं म्हणणं की संजय राठोडला मंत्री कोणी केलं, तर मंत्री कोणी केलं तर आमच्या सरकारने केलं असं तुम्ही म्हणता। पण संजय राठोडला ज्या वेळेला ही केस चालू होती, ही लढाई चालू होती, त्यावेळेला क्लीन चिट कोणी दिली हे तर विचारा। त्याला आधीच्या सरकारने क्लीन चिट दिली म्हणून नवीन सरकारने त्याला मंत्री केलं। मग कधीतरी उद्धवजी ठाकरेंना विचारा की बाबांनो कुठल्या बेसवरती याला क्लीन चिट तुम्ही दिली। चित्रा वाघची लढाई तर आजही चालू आहे। त्याला जरी मंत्री केलं असलं, मी त्या महायुती सरकारमधल्या एका पक्षाची कार्यकर्ता आहे। महाराष्ट्र स्टेट ऑफ म्हणजे चित्रा किशोर वाघ वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ही माझी PIL आजही हायकोर्टमध्ये दाखल आहे। मी मागे घेतली नाही, मी मागे घेणार नाही। माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि त्या पद्धतीने ही लढाई मी चालू ठेवणार आहे। आणि त्यामुळे मग त्याला मंत्री का केलं, तर या आधीच्या बाबाने क्लीन चिट दिली तर विचारा ना त्यांना पण कधीतरी जाऊ येतात ना त्यांच्या पक्षाची लोक या पुसदमध्ये या यवतमाळमध्ये, कधी तर विचारा की बाबा कुठल्या बेसवरती याला तुम्ही क्लीन चिट दिली। ज्या मागच्या सरकारने क्लीन चिट दिली ती क्लीन चिट घेऊन पुढच्या सरकारने दिली। पण माझी लढाई चालू आहे, मला काही फरक पडत नाही। कोणी मंत्री होऊ दे, संत्री होऊ दे, मला काही फरक पडत नाही। मी ही लढाई लढणार आहे आणि मला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे की मला येणाऱ्या दिवसामध्ये ज्या न्यायदेवतेकडनं निश्चितपणे न्याय मिळेल। ती पूजा चव्हाण माझी कोणी नव्हती, ना ती माझ्या जातीची होती, ना ती माझ्या धर्माची होती, ना ती माझ्या आणखीन कुठल्या रक्ताची होती, पण ती या देशाची, या राज्याची मुलगी होती। आणि तिच्यासोबत जे झालं, ज्या पद्धतीने झालं, त्याच्याने कोणीही उठावं आणि पेटावं अशी परिस्थिती त्यावेळेला होती। आज जे माझ्यावरती इतर विरोधी पक्षाची लोक टीका करतात, मग त्यावेळेला का नाही आले हो कोणी माझ्यासोबत लढायला? का त्यांचे हात बांधले होते, का तोंड शिवली होती? का चित्रा वाघ बरोबर तुम्ही आले नाही? तुम्ही लढाई लढायची होती, तुम्हाला कोणी मनाई केली? आता मात्र सगळेजण उठे राहून मला प्रश्न विचारतात की त्यावेळेला असं झालं नाही, आता काय करा? मी तर लढाई आज पण लढते। 2 वर्ष मी आणि माझ्या परिवाराने काय सहन केलं ते मला माहिती आहे। आणि त्याच्यामुळे आता जे विरोधी पक्षाची लोक जे प्रश्न विचारतात ना, त्यांना विचारायची नैतिक अधिकार नाही आहे। त्यावेळेला जर माझ्या हातात हात घालून आला असतात किंवा जाऊ दे, नका येऊ माझ्या विरोधात, माझ्यासोबत येऊ नका, अरे तुमचा तर आवाज उठवा। त्यावेळेला सगळ्यांचे आवाज दबले, सगळ्यांचे घसे बसले आणि आता मात्र सगळे तरतरीत झाले चित्रा वाघला प्रश्न विचारायला। तर मी काय असल्या गोष्टीला काही घाबरत नाही। माझी लढाई चालू आहे आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे मला न्याय मिळेल। हेच सांगितलं की ज्या वेळेला त्याला मंत्री केलं त्यावेळेला आधीच्या सरकारने क्लीन चिट दिली होती। ती काय कुठल्या माणसाने दिली नव्हती, सरकारने दिली होती। सरकार ही फार मोठी यंत्रणा आहे। ही काय कुठल्या चित्रा वाघने दिली नाही का निलय नाईकने दिलेली चिठ्ठी नव्हती की नाही बाबा हा निरपराध आहे, अरे सरकारने दिलेली आहे। आपला विषय हा नारी शक्ती वंदनचा आहे आणि संघटनेचा विषय आहे। एक काहीतरी रसमिसळ करू नका तुम्ही, तुम्हाला विनंती आहे। यांची चाचपणी सुरू आहे। लोकसभेचा उमेदवार म्हणून महायुतीकडून त्यांची नावाची चर्चा आहे। या संदर्भात आपला विरोध राहणार आहे का की त्यांना उमेदवारी मिळायला नको आहे? नाही, कसं आहे, दिस इज व्हेरी रॉंग क्वेश्चन टू मी। हा माझा विषयच नाही। माझा विषय आहे पक्षाचा झेंडा घेऊन काम करणं। आमचं शीर्ष नेतृत्व त्या ठिकाणी बसलेलं आहे। अजून कुणाला देणार कुणाला नाही देणार याच्याबद्दल काही बोलणं नाही। आणि बोलणं झालं असेल तर मला वाटतं निलय नाईकांना माहिती असेल किंवा आमच्या जिल्हाध्यक्षाला माहिती असेल, यांना माहिती असेल। माझ्यासारख्या कार्यकर्त्यापर्यंत हा विषय नाही। मी आज कशाला आली आहे? मी आज आली आहे महिलांचं संघटन वाढवायला। मी कशाला आली आहे? माझं जे कॅडर आहे त्या कॅडरला बूस्ट करायला, आणि ते काम मी करते। बाकी का आणखीन राजकीय प्रश्न या संदर्भात असतील तर हे तिघं नेते आमची उत्तरं तुम्हाला देतील। माझा विरोध तेव्हाही होता आणि माझा विरोधाच्या पुढेही असेल। एक दरवाजा उघडा।